शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं एम.एच फार्मर मध्ये. तर शेतकरी बांधवांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही टोमॅटोचा जे शेड्यूल आहे तो बघितलाच आहे. म्हणजे टोमॅटोचा जे लागवडीपासून रोपाची लागवड कशा प्रकारे करायची, कोणत्या वाणाची तिथं आपल्याला निवड करायची, मल्चिंग कशा प्रकारे टाकायचं, सोबतच बेसल डोसला आपण काय टाकायचं, असे 15 दिवसाचं संपूर्ण शेड्यूल मी तुम्हाला या ठिकाणी दिलाच आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता 15 दिवसापासून पुढच्या 15 दिवसापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हा शेड्यूल आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आता सध्या जर कधी आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सगळीकडे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येत आहे. सोबत काही ठिकाणी पाऊसही झाल्याची शक्यता झालेला आपल्याला दिसून येतच आहे. तर यासाठी आपण नक्कीच एक शेड्यूल फॉलो करणार आहोत. शेड्यूल मी तुम्हाला देणार आहोत. तो शेड्यूल जर कधी शेतकरी बांधवांनो तुम्ही शेवटपर्यंत चांगला फॉलो केला तर नक्कीच तुमचं उत्पादन चांगल्या प्रकारे सुधरेल. तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे टाटा कंपनीचा जे काही 1 नंबरचा ग्रेड आहे वॉटर सोल्युबल, तो आपल्याला देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर प्रति एकर साठी 5 किलो तो तुम्हाला देऊन घ्यायचा आहे 15 दिवस झाल्यानंतर. शेतकरी बांधवांनो, ते झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी एक मायक्रोन्यूट्रिएंट त्या ठिकाणी द्यायचं आहे. ते मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये कुठलंही तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट घेऊ शकता. ती प्रति एकर साठी 2 ते 2.5 किलो एक घेऊ शकता. तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये मी सजेस्ट करेल ट्रेसल ही मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही घेऊ शकता, किंवा मिलांज वगैरे भरपूर असे मायक्रोन्यूट्रिएंट त्या ठिकाणी आहे. त्यामधून कोणताही एक तुम्ही टाटाचा 1 नंबर ग्रेड, आणि त्यानंतर 4 दिवसानंतर आपल्याला तिथं मायक्रोन्यूट्रिएंट द्यायचं आहे. एवढा शेड्यूल जर कम्प्लीट झाला तर त्या ठिकाणी आपल्या झाडाची आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे तिथं झालेली दिसून येणार आहे. शेतकरी बांधवांनो, त्यानंतर आपल्याला 4 दिवसानंतर दुसरा शेड्यूल द्यायचा आहे, जे काही टाटाचे स्पेशलिटी ग्रेड आहे. टाटाचा 2 नंबर म्हणून जे काही टोमॅटोचा स्पेशल ग्रेड आहे तो त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे प्रति एकर साठी 5 किलो. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आपल्याला मॅग्नेशियम घ्यायचा आहे प्रति एकर साठी 5 किलो. अशा प्रकारे हा तुमचा 2 नंबरचा ग्रेड आणि दुसरा डोस त्या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याचे अतिशय उत्तम रिझल्ट त्या ठिकाणी आलेले दिसेल. म्हणजे झाडाची कॅनोपी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी झालेली दिसेल आणि फुटवेही तिथं गमदार आपल्याला झालेले दिसूनच येतील. यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्याला 4थ्या ते 5व्या दिवशी त्या ठिकाणी कॅल्शियम बोरॉनचा ड्रिचिंग करायची आहे प्रति एकर साठी 5 किलो. तिथं तुम्ही कुठल्याही प्रकारचं कॅल्शियम बोरॉन घेऊ शकता, किंवा शेतकरी बांधवांनो, तिथं तुम्ही जर कॉन्सन्ट्रेटेड कॅल्शियम घ्यायचं असेल तर तिथं एफएमसी कंपनीचं कॅसबो हेही उत्पादन तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आपला संपूर्ण ड्रिपचा शेड्यूल या ठिकाणी झाला. पण 15 दिवसामध्ये जे काय आपल्याला फवारणी वगैरे करायचं आहे त्याचा शेड्यूल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तर यामध्ये शेतकरी बांधवांना आपल्याला इथं ढगाळ वातावरण आज झालेलं दिसून येत आहे. परत पाऊसही आपल्याला काही ठिकाणी झालेला दिसून येत आहे. त्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही आपले थ्रिप्स वगैरे अटॅक जो असतो, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, तर त्यासाठी आपल्याला भुरी सुपर हे उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. यासोबत शेतकरी बांधवांना आपल्याला सिलिकॉनचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे, जेणेकरून आपले पानं रफ राहतील आणि चांगल्या प्रकारे तिथं फ्रेशही राहतील. यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्याला सिंगनम हे उत्पादन त्या ठिकाणी वापरायचं आहे, कारण की बदलत्या वातावरणामध्ये भुरी, डावणी याचा खूप जास्त प्रादुर्भाव आपल्या पिकावर त्या ठिकाणी होत असतो. सोबतच करप्याचाही आपल्याला प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर आपले जर काही प्लॉट फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असतात तर फुल ड्रॉपिंग ही त्या ठिकाणी आपल्याला झाली दिसून येत आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना आपल्याला बीएसएफ कंपनीचं सिग्नम हे उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. यामुळे आपल्या सगळं भुरळी, डावणी, करपा सर्व त्या ठिकाणी थांबण्यास मदत होईल. यानंतर शेतकरी बंधूंनो, 5 दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी फॉलो करायची आहे. त्यावेळेस आपल्याला इफिकॉन हे उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. यासोबत शेतकरी बांधवांनो, आपल्याला तिथं सरप्लस हे उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि यासोबत शेतकरी बांधवांना एक आपल्याला बुरशीनाशक त्या ठिकाणी नेटिव्ह हे घ्यायचं आहे. कारण आपला प्लॉट ज्यावेळेस त्या टायमिंगला फ्लॉवरिंग स्टेजला राहील व आपल्या प्लॉटला फ्लॉवरिंगही चांगले राहील. नेटिव्ह आणि शेतकरी बांधवांना जी काही आपली पोलंट्यूब आहे तीही जाड होण्याचं काम, मजबूत होण्याचं काम त्या ठिकाणी, म्हणजे फुल ड्रॉपिंग ही आपली त्या ठिकाणी थांबूनच जाणार आहे. यानंतर शेतकरी बांधवांनो, 5व्या दिवशी 5 दिवसांना आपल्याला त्या ठिकाणी कुनोची हे उत्पादन वापरायचं आहे. यासोबत आपल्याला सिलिकॉनचा तिथं स्प्रे घ्यायचा आहे.
आणि शेतकरी बांधवांना त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सोबतच पोलीस हे उत्पादन वापरायचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला उनोची सिलिकॉन आणि पोलीस हे 3 उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी एकत्र करून तो स्प्रे घ्यायचा आहे. शेतकरी बांधवांनो, दरवेळेस जर कारण म्हणजे आपल्याला सिलिकॉन घ्यायचं कारण म्हणजेच त्या ठिकाणी पानं रफ बनवून राहतील आणि झाडही चांगलं ट्रेस मधून जाण्याचं पासून वाचन. पानं जर कधी झाडांचे शेतकरी बांधवांनो रफ राहिली, मजबूत जर कधी राहिली, तर त्या ठिकाणी आपल्याला करप्याचा अटॅक कमी प्रमाणात होत असतो आणि जे काही थ्रिप्स वगैरे अटॅक करत असतात तेही कमी प्रमाणात त्या ठिकाणी अटॅक करत असतात. तर शेतकरी बांधवांनो, हा आपला पूर्ण 15 दिवसाचा शेड्यूल झालेला आहे. एक ड्रिंचिंगचा बी झालेला आहे आणि सोबतच शेतकरी बांधवांनो फवारणीचाही या ठिकाणी मी तुम्हाला शेड्यूल दिला आहे. नक्कीच शेतकरी बांधवांनो, हा शेड्यूल तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.